अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आप देख रहे हैं लीडर है सियासत उर्दू न्यूज़ चैनल। मैं हूं सैयद खालिद असलम। ಬರ್ಸಿರ್ತೀವಿ ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಮನ್ಸು ಬಂತು ಸರ್? ಅವ್ರಿಗೆ ಮೂವತ್ತು ಜನ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಾಯಿಸಕ್ಕೆ ಹೆಂಗ್ ಮನ್ಸು ಬಂತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮದುವೆಗೆ 6 ತಿಂಗಳೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮಗೆ. ಯಾಕೆ ಅಪ್ಪ ಇಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಅಪ್ಪ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ ಸರ್. ನಾನೇನು ಮಾಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿನೂ ಇಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಜೀವನ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಕನಸಲ್ಲೂ ಸಹ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಸರ್. मई का महीना 2 तारीख संडे रात में चामराजनगर डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल में ऑक्सीजन का जो हादसा हुआ, वो हादसे में 35 से भी ज़्यादा लोग उसमें इंतकाल हो चुके। जब ये हादसा हुआ चामराजनगर कोविड हॉस्पिटल के अंदर, उस दिन से लेकर आज तक सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया इस हादसे के ख़िलाफ़ आवाज़ उठाते हुए जो हादसे में इंतकाल हो चुके उनके घर वालों को इंसाफ दिलाने के लिए 1-2-3 डिमांड रखते हुए हम लोग 1 से 4 मरतबा प्रेस कॉन्फ्रेंस किए और प्रोटेस्ट किए। हमारा डिमांड ये है कि जो भी हादसे में गुजर गए, इंतकाल हो गए, उनके घर वालों को कम से कम 50 लाख रुपए कॉम्पेंसेशन देना है। और ये हादसे का जिम्मेदारी चामराजनगर डीसी, चामराजनगर DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, चामराजनगर डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल का डिस्ट्रिक्ट सर्जन, मेडिकल कॉलेज का डीन और चामराजनगर कोविड हॉस्पिटल का नोडल ऑफिसर, यही जिम्मेदार है। क्योंकि इनका नेग्लिजेंस, इनकी बेजिम्मेदारी ड्यूटी करने की वजह से जब ऑक्सीजन की ज़रूरत थी उस वक्त ऑक्सीजन सप्लाई नहीं हुआ। इस वजह से 35 से ज़्यादा लोग उस वक्त इंतकाल हो चुके। लेकिन अफसोस की बात यह है, जब से यह हादसा हुआ लगभग 50 पर 5 दिन गुजर गए, आज तक भी हम लोग ये आवाज़ उठाते ही आ रहे हैं, लेकिन गवर्नमेंट की तरफ से जो हुकूक मिलना था अब तक नहीं मिला। मेरे बाजू जो औरत बैठे हैं सिद्धराजम्मा कोड़ेगाल के रहने वाली हैं, आज तक भी उनके घर को आकर कोई ऑफिसर नहीं बात किया, कोई डिस्ट्रिक्ट मिनिस्टर आके बात नहीं किया, कोई भी गवर्नमेंट का नुमाइंदा आकर बात नहीं किया, उनको तसल्ली नहीं दिए और बल्कि उनको कौन सा कॉम्पेंसेशन भी नहीं दिया। सिर्फ गवर्नमेंट का 24 नाम का जो लिस्ट है वो लिस्ट में नाम भी नहीं है। इनका शोहर तो वही हादसे में गुजर चुके हैं, आज तक उनको कॉम्पेंसेशन भी नहीं है। और बचत के बहुत सारे लोगों को सिर्फ 2 लाख रुपए गवर्नमेंट से कॉम्पेंसेशन देकर गवर्नमेंट खामोश है। मैं इस प्रेस कॉन्फ्रेंस के ज़रिए से मैं पूछना चाहता हूँ गवर्नमेंट को, आपका जो मिनिस्टर है डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर मिस्टर सुरेश कुमार, आपसे मैं क्वेश्चन करना चाहता हूँ, सवाल करना चाहता हूँ, आप क्यों आज तक भी आपकी जिम्मेदारी से दूर नहीं गए? क्यों आप रेसिग्नेशन नहीं दिए आपकी जिम्मेदारी को? आपकी जिम्मेदारी थी ना ऑक्सीजन सप्लाई कराने में, आपके बहुत बड़ा रोल रहना था, लेकिन आप टोटली फेल हो चुके हैं। उसके बावजूद भी आज भी आप चामराजनगर के डिस्ट्रिक्ट मिनिस्टर बनकर काम कर रहे हैं बोले तो ये बिल्कुल गलत है। आपको फ़ौरन राजीनामे देना है, रेसिग्नेशन देना है आपकी जिम्मेदारी को। और जो भी इसके बेजिम्मेदारी जो ड्यूटी कर हैं, चाहे चामराजनगर के DC हो, कौन भी हो, और उनके ऊपर कानूनी कार्रवाई होना है। गवर्नमेंट से मैं डिमांड करता हूँ कि ऊपर कानूनी कार्रवाई कराए और कॉम्पेंसेशन के नाम पर जो भी इंसिडेंट में मारे गए हैं उनके घर वालों को कम से कम 50 लाख रुपए देना बोलकर हमारा ये डिमांड है। आज ये प्रेस कॉन्फ्रेंस के ज़रिए से हम डिमांड कर रहे हैं। अगर ये प्रेस कॉन्फ्रेंस के ज़रिए जो डिमांड है वो डिमांड को फुलफ़िल नहीं करें तो भी हमें ज़रूर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चामराजनगर में भी हम डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में भी प्रोटेस्ट करेंगे। अगर हमारी मांग उधर पूरी नहीं हुई तो ज़रूर हमें हमारे जितने भी इंसिडेंट में मरे हुए फैमिली से मोर देन 36 हैं, उन तमाम को हमें लेकर बेंगलुरु आएंगे। बेंगलुरु के हेडक्वार्टर में हमें बैठेंगे, यहीं पर हमें
प्रोटेस्ट करेंगे जब तक हमारा जो हुकूक, हमारा जो डिमांड है, जो इंसिडेंट में मारे गए जो लोग हैं उनको, जो उनके घर वालों को जो हुकूक नहीं मिलेगा, तब तक भी हमें हमारी कार्रवाई ज़रूर हमें गवर्नमेंट के ख़िलाफ़ करते रहेंगे, हुकूक के लिए हमें आवाज़ उठाते रहेंगे। सर मेरा एक सवाल है। जी सर। माफ़ी चाहता हूँ, जो गवर्नमेंट ने लॉकडाउन के अंदर ऑटो ड्राइवर्स को और कला क्षेत्र वालों को रकम देने का वादा किए थे, उस गवर्नमेंट से आप क्या सोच के डिमांड कर सकते हैं? देखिए हमारा जो उन्होंने जैसे कि आप मतलब वेंटिलेटर का, गैस सिलेंडर जो देना चाहिए उनको, वो जो नॉर्मल नीड्स है वो अगर जनता की वो पूरा नहीं कर पा रहे हैं तो 50 लाख वो कहाँ से दे पाएंगे? देखिए अभी कोरोना वारियर्स की जो ड्यूटी कर लेकर रहते हैं, कोरोना वारियर्स का जो भी डेथ होता बिकॉज ऑफ पॉजिटिव बोलकर, उनको क्या है गवर्नमेंट से 30 लाख से ऑलरेडी दे लेकर आ रहे हैं। तो हम वो 30 लाख जो तुम्हें कोरोना वारियर्स को देते हैं उसको 20 लाख ऐड करके आपकी बेजिम्मेदारी से ही ये इंसिडेंट हुआ, इसलिए ये जो हादसे में गुजरे हैं उनके फैमिली को 50 लाख देना ही है। और 50 लाख क्या भी बड़ी रकम नहीं है, आज का जो महंगाई का जो ज़माना है, ये ज़माने में क्या भी 50 लाख बड़ी चीज़ नहीं है। आपके पास पैसा नहीं है बोले तो आप दूसरे तरफ से पहले पैसा कलेक्शन करना है। डीसी का जितना भी प्राइवेट प्रॉपर्टी आप सीज करो, सुरेश कुमार डिस्ट्रिक्ट मिनिस्टर का जो भी प्रॉपर्टी आप सीज करो, ये तमाम सीज करके उसका जो रकम आता है वो रकम आप इधर शेयर करना है। जो भी इंसिडेंट में मारे गए लोग हैं उनको देना है, बस सिंपल सा काम है, क्या भी बड़ी बात नहीं है। लेकिन इच्छा शक्ति होना है, सरकार को इच्छा शक्ति होना है, ये लोगों के बारे में फिक्र रहे तो ज़रूर ये काम हो जाएगा। और साथ में जो भी कल्प्रिट्स है इंक्लूडिंग डीसी चामराजनगर डीसी, उनके ऊपर एक्शन होना है। आपको सुनकर बड़ी हैरानी होगी, हमारा प्रोटेस्ट, हमारा डिमांड के बाद डीसी को रात में ट्रांसफ़र किया गया। बहुत सारे मीडिया में आया चामराजनगर डिस्ट्रिक्ट वर्गावली बोलकर, चामराजनगर डिस्ट्रिक्ट ट्रांसफ़र बोलकर आया। सुबह में हम देखते हैं तो फिर एक न्यूज़ नया आता है चामराजनगर डीसी वापस आ गया बोलकर। क्या इसका मतलब? मैं ये प्रेस कॉन्फ्रेंस के मैं इस जरिए में पूछना चाहता हूँ, चामराजनगर डीसी से भी पूछना चाहता हूँ, और चामराजनगर डीसी के पास जो कैश लिया ना करप्शन के नाम पर, उनको भी पूछ रहा हूँ आप कितना पैसा लिए डीसी को बचाने के लिए, चामराजनगर में डीसी को कंटिन्यू करने के लिए। येडियुरप्पा जी को मैं पूछना चाहता हूँ आप कितना पैसा लिए। सुरेश कुमार में डिस्ट्रिक्ट मिनिस्टर को मैं पूछना चाहता हूँ आप कितना पैसा लिए। वो हमारा मेंबर ऑफ पार्लियामेंट श्रीनिवास प्रसाद, दलित माइनॉरिटी का अपने आप को बड़ा लीडर बोलने वाला, तेरे कौम का लोग मोर देन 50% मरा है इधर। आपको मैं पूछना चाहता हूँ आप कितना पैसा लिए इसको डीसी को इधर कंटिन्यू करने के लिए चामराजनगर में? ऐसा बिल्कुल करें बोले तो गलत है। आइंदा ऐसा देखकर हमें खामोश बैठने वाले नहीं, ये लोगों को हुकूक दिलाने के लिए हम आगे ज़रूर जाएंगे। और एक बात भी क्लियर कर लेना चाहिए हमारे आवाम को, स्पेशली हमारे रियासत कर्नाटक की आवाम को मैं क्लियर करना चाहता हूँ, ये इधर कांग्रेस का भी बहुत बड़ा रोल है, सिर्फ ये बीजेपी वालों का नेग्लिजेंस ही नहीं है। चामराजनगर में जो हादसा हुआ तो कांग्रेस का एमएलए है, पुटरन शेट्टी है, उसकी भी जिम्मेदारी थी। वो ये ऑक्सीजन सप्लाई हो रहा है नहीं हो रहा है रिव्यू मीटिंग करना था एक दिन पहले जाके, वो कुछ भी रिव्यू मीटिंग नहीं किया। वो तो खुद डर कर घर में था, कभी भी कोरोना के माहौल में, लॉकडाउन के माहौल में बाहर नहीं आया, इसलिए वो बड़ा हादसा हो गया। शायद एक दिन पहले आके बैठ के डीसी के साथ, डीएचओ के साथ बैठ के क्या हो रहा है, सप्लाई हो रहा है नहीं हो रहा, क्या प्रॉब्लम है, ये तमाम चीज़ों का रिव्यू होता तो शायद ऑक्सीजन सप्लाई हो जाता था। आज ये बेवा औरत हमारे साथ बैठने की ज़रूरत नहीं पड़ती है, प्रेस कॉन्फ्रेंस की ज़रूरत नहीं होती थी। तो यहाँ पर मैं बोलना चाहता हूँ कांग्रेस का भी सेम उतना ही जिम्मेदारी है जितना बीजेपी का है। आपका मानना है कि कांग्रेस और बीजेपी मिली भगत? वो तो पहले से उनका बड़ा इतिहास ही है ना, वो इतिहास ही है। लेकिन ये इंसिडेंट में भी सेम है, कंटिन्यू है, दोनों मिलकर ही आगे जा रहे हैं। आज तक कांग्रेस के लोग कभी भी क्या है डीसी के खिलाफ कार्रवाई की डिमांड ही नहीं किया, इंक्लूडिंग सिद्धरामैया तो उधर चामराजनगर को विजिट किए थे। क्या बोले वो आके? वो बोले सिर्फ 20 से 25 लाख रुपए डिमांड करें और सुरेश कुमार डिस्ट्रिक्ट मिनिस्टर का रेसिग्नेशन पूछे। कहीं भी डीसी के खिलाफ एक्शन की बात नहीं। गवर्नमेंट ऑफिसर जो नेग्लिजेंस करे अपनी ड्यूटी करने के वक्त, उनके ऊपर कार्रवाई की बात ही नहीं करते कांग्रेस के लोग। इसका मतलब क्या? ये ऑफिसर्स के साथ ही इनका थोड़ा एडजस्टमेंट है। इनका बहुत बड़ा कौन सा केस नंबर 2 बिजनेस चल रहा है,
वो बिजनेस नंबर 2 का बिजनेस का सेफगार्ड करने वाले ये डीसी लोग हैं ना। इसलिए कांग्रेस के कोई भी लोग डीसी के भी खिलाफ नहीं बात करते, डीएचओ के भी खिलाफ नहीं करते, टोटली गवर्नमेंट ऑफिशियल के खिलाफ बात करने के लिए इनके पास हिम्मत ही नहीं है। बात करें तो सिर्फ हम सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया के हम लोग बात कर रहे हैं। हमारा तो कोई सेकेंड हैंड बिजनेस भी नहीं, क्या भी नहीं, हम कोई किसी को क्या डरने का है। हाँ, तो एमएलए साहब ने आपकी बात को लेकर क्या जवाब दिया? एमएलए साहब को मैं बोल रहा हूँ, कर रहा हूँ, क्रमवाही सलाह वो दो, मैं बोल रहा है। मैं पूछता हूँ एज ए एमएलए, आप डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में एक प्रोटेस्ट बैठना था जब तक डीसी के खिलाफ, डीएचओ के खिलाफ, गवर्नमेंट ऑफिशियल के खिलाफ जो भी कल्प्रिट्स हैं उनके खिलाफ एक्शन नहीं होता। मैं उठने वाला नहीं बोलकर कौन करना था प्रोटेस्ट? एमएलए पोटेंशियली करना था कांग्रेस का, बीजेपी के खिलाफ करना था, लेकिन कहीं भी क्या एक प्रोटेस्ट नहीं होता। वो अभी उनका बेटा का शादी है, शायद वो शादी में बिजी है, ये बेवा औरतों को कौन देखने वाला? तो ऐसा ये बीजेपी और कांग्रेस दोनों भी मिलकर क्या है आगे जा रहे हैं, उसका नुकसान जो भी है हम लोग को भर रहे हैं। अगला स्टेप क्या होगा सर आपका? हम बहुत क्लियर हैं, हम बहुत क्लियर हैं। हम लोग प्रेस कॉन्फ्रेंस प्रोटेस्ट तमाम करने के बाद ही ये लॉकडाउन का थोड़ा जो भी गाइडलाइन है थोड़ा फ्री होना है। फ्री होने के बाद हम चामराजनगर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर के सामने बैठेंगे अनिर्दिष्ट अवधि, बोले तो हमारा अनलिमिटेड टाइम, जब तक हमारी डिमांड फुलफिल नहीं होती तब तक हम तमाम ये घर वालों को लेकर उधर बैठेंगे। अगर उधर ऐसा पॉजिटिव हमारा रेस्पॉन्स नहीं मिल रहा, गवर्नमेंट से कुछ नहीं सुन रहे, हमारी सुनवाई नहीं हो रही, हमारा डिमांड फुलफिल नहीं हो रहा, तो ज़रूर हम तमाम लोगों को बुलाकर इधर बेंगलुरु में आएंगे। बेंगलुरु में आकर फ्रीडम पार्क में भी बैठेंगे। अगर उधर भी नहीं हो रहा बोले तो अल्टीमेटली राजभवन है हमारे पास, हम राजभवन चलने के लिए हम तैयार हैं। जो भी होगा हम फेस करने के लिए तैयार हैं। बस आपका हमने ताउन की ज़रूरत है। मीडिया का एक बहुत बड़ा रोल है। हमारी जितनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है, मैं समझता हूँ उससे भी ज़्यादा आपकी भी रिस्पॉन्सिबिलिटी है। आप लोगों से रिक्वेस्ट है, ये जो बहनें जो उनकी दर्द को इधर सुनाए हैं, आप इसे ज़्यादा से ज़्यादा दिखाइए ताकि लोगों में बेदारी आए, लोग भी ये मूवमेंट के साथ जुड़ जाए। शुक्रिया। ಅಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ಅವಾಗ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸೇರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರು ಬಂದಾಯ್ತು. ನಾವು ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಮಾಮ ನಮ್ಮ ಅಣ್ಣವರು ಅಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇದ್ದಿರೋದು, ಅವ್ರ ಜೊತೆ ನೋಡೋಕ್ಕೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ನೋಡೋಕ್ಕೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರನ್ನ. ನನಗೇನಂದರೆ ಸರ್, ಯಾರೋ ಅವರು ಆಕ್ಸಿಜನ್ ತೀರೋಯ್ತು ಏನೋ ಅವ್ರು 100 ಕಾರಣ ಹೇಳಿ, ನಮ್ದೆಲ್ಲ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಇತ್ತಲ್ವಾ, ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಈ ಥರ ಖಾಲಿ ಆಗಿದೆ, ಅವ್ರವ್ರನ್ನ ಬಂದು ಅವ್ರವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಕಾಪಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಭಿಕ್ಷೆ ತಗೊಂಡೋಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಪ್ರಾಣ ನಾವು ಕಾಪಾಡಿಸಿರ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಮನಸ್ಸು ಬಂತು ಸರ್? ಅವ್ರಿಗೆ 30 ಜನನ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಾಯಿಸೋಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಮನಸ್ಸು ಬಂತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮದುವೆಗೆ 6 ತಿಂಗಳೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮಗೆ. ಯಾಕೆ ದುಡ್ಡು ವಿಚಾರಣ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ರೆ ಏನ್ ಸರ್? ಹೋಗಿರೋ ಪ್ರಾಣ ತಿರ್ಗೋ ಬರಲ್ಲ. ತಿಂಗಳಿಗೆ 40,000-50,000 ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. ಇವ್ರು ಕೂಡ ದುಡ್ಡು ಏನು 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಗಂಡ ಇದ್ದಿದ್ರೆ ಕೋಟಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ಲಿದೆ ಅಂತಾನೆ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರೋದು ಸರ್. ಅಲ್ಲೋಗಿ ಈ ಥರ ಅವ್ರು ಸಾಯಿಸಾಕ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಕನ್ಸಲ್ಲೇ ಅನ್ಕೊಂಡ್ವಿ. ಹೆಂಗೋ ಹೋಗಿರೋ ನಮ್ಮ ಗಂಡ ತಿರ್ಗ ಬಂದು ಬರ್ತಾನೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸೇರಿಸಿದ್ರು. ಈ ಥರ ಅವರು ಸಾಯಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಫೋನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಉಸಿರಾಡೋಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ಹಂಗಾಗಿ ತೀರೋಗಿದ್ರು ಅವರು ಅಂತ. 10ವರೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ಮಲ್ಕೊಂಡಿರೋರು ಹೆಂಗ್ ಸರ್ ಉಸಿರಾಡಕ್ಕೆ ತೊಂದರೆವಾಗಿ ಹೆಂಗ್ ಸರ್ ಸಿಕ್ಕು? ಕಾಲೆಲ್ಲ ಕಟ್ಟಾಕಿದ್ರು ಸರ್, ಅವ್ರಿಗೆ ಪ್ಯಾಂಟ್ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಕಾಲೆಲ್ಲ ಕಟ್ಟಾಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಪ್ಯಾಂಟಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಕೋ ಥರ ಅವ್ರನ್ನ ಏನು ಸರ್ ಮಾಡಿದ್ನು?
ಹಂಗಂದ್ರೆ ಕೊಲೆನೇ ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ವಾ ಅವರು? ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಆ ಪ್ಯಾಂಟ್ ಅವರು ಇದು ಟ್ರ್ಯಾಕ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ರು, ಆ ಟ್ರ್ಯಾಕ್ ನ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋಗಿ ನೋಡುವಾಗ ಅವ್ರ ಕಾಲಲ್ಲಿ ಕಟ್ಬಿಟ್ಟೇ ಇತ್ತು ಆ ಟ್ರ್ಯಾಕ್. ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಅದು ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸರಿ ನ್ಯೂಸ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು ನೋಡಿ. ನಮ್ಮ ತಮ್ಮನೇ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿರೋದು ಸರ್ ಅದು. ಆ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ನಾನೇ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ತೆಗೆದು ನೋಡುವಾಗ ನಮ್ಮ ಗಂಡ ಕಾಲು ಪ್ಯಾಂಟಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಅವ್ರು ಏನಾದ್ರು ಓಡೋಗಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ರು ಏನೋ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಳಗಡೆನ ಹಾಕಿ ಕಾಲನ್ನ ಸಾಕು. ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಇರೋ ಪ್ರಕಾರ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿದ್ದಾಗಲೂ ನಮ್ಮ ಹತ್ರ 2,000 ರೂಪಾಯಿ ಇಸ್ಕೊಂಡು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ನವರು ತಗೊಬಂದು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬಿಟ್ಟರು ಸರ್. ಇವಾಗ ನನಗೆ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕು ಸರ್. ನಾನು ಎಲ್ಲೇ ಹೋದ್ರು ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ನೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನನಗೆ ಇನ್ನೂ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾನು ಒಂದು ವಾರ ಅಂದ್ಬಿಟ್ಟೆ ಜಿಲ್ಲಾಸ್ಪತ್ರೆಗೆ ಒಂದ್ಸತ ಹೋಗಿದೆ. ಅವರಿಲ್ಲ, ಅದು ಹೈಕೋರ್ಟಲ್ಲಿ ನಡೀತಿದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಇದು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಕಮ್ಮ. ಹೈಕೋರ್ಟ್ನವ್ರು ಏನು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡ್ರೆ ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹೇಶಣ್ಣ ಅವರು ಒಂದ್ಸತ ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ತೀರೋದ 5 ದಿನಕ್ಕೆ ಬಂದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಧನ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್. ಆಮೇಲೆ ಅದರಿಂದ ನನಗೆ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕು. ನಮ್ಮ ಅಬ್ರಮ್ ಅಹಮದ್ ಹಸರು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿ, ನನ್ನ ಕಷ್ಟ ಗೊತ್ತಾಗಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಮನೆ ಬಾಗಿಲು ಬಂದು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಅವರು ಏನು ಸಹಾಯ ಇದಾದ್ರು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ನಗರಕ್ಕೆ ಕರ್ಕೋಗಿ ಅಲ್ಲೂ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ, ಮೈಸೂರಿಗೆ ಕರ್ಕೋಗಿ ಅಲ್ಲೂ ನಮಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್. ನನಗೆ ಆಧಾರವಾಗಿದ್ದು ನನ್ನ ಗಂಡ ಒಬ್ಬರೇ, ನಮ್ಮ ಗಂಡಸು ಇದ್ದಿದ್ದು ಬೇರೆ. ನಮ್ಮ ಮಾವನು ಸ್ಟ್ರೋಕ್ ಪೇಷೆಂಟು, ನಮ್ಮ ಅತ್ತೆನೂ ಎಲ್ಲೂ ಹೋಗಲ್ಲ. ಈಗ ನನ್ನ 2 ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಕಟ್ಕೊಂಡು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನ ಎಲ್ಲೂ ಹೋಗೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ ಸರ್. ಅದರಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಯವರು ನಮ್ಗೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಿದೆ ಸರ್. ನನಗೆ ಆಧಾರ ಅಂದಿದ್ದು ನನ್ನ ಗಂಡ ಒಬ್ಬರೇ. ಅವ್ರ ಧೈರ್ಯದಿಂದೇ ನಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಮುಂದೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಸರ್. ಅಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆನೇ ನರಳಿ ತೀರೋಗ್ಬಿಟ್ರು ಸರ್. ಏನು ಮಾಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿನೂ ಇವತ್ತು ನಾವಿಲ್ಲ ಸರ್. ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊರತೆಯಿಂದ ನನ್ನ ಗಂಡ ಯಾವ ರೀತಿ ಸತ್ತೋಗ್ರು, ಅದು ಕಾರಣಕರ್ತರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಸರ್. ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಎತ್ತಿಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಖಂಡಿತ ಆಗುತ್ತೆ ಸರ್. ಅಮಾಯಕರು ತುಂಬ ಬಲಿಯಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ನನ್ನ ರೀತಿಯೇ ಚಿಕ್ಕ ಏಜ್ಗೆ ಗಂಡನ ಕಳ್ಕೊಂಡಿರೋರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ತಪ್ಪಿಸಿದ್ರು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿ ಸರ್. ಈಗ ಸರ್ಕಾರದ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟ್ರುಗಳ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ತಂದಿಂದ ಎಷ್ಟೋ ಅಮಾಯಕರು ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ಒಬ್ಬರು ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅದು ಹೈಕೋರ್ಟಲ್ಲಿದೆ, ಅದು ಇಲ್ಲ, ಅದು ಹೈಕೋರ್ಟ್ ಏನು ತೀರ್ಮಾನ ತಗತ್ತೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅಲ್ಲಿ ತೀರೋದವರು 36 ಜನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 24 ಜನಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ, ಇನ್ನು 12 ಜನ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೆಸರೇ ಇಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ಮ ಯಜಮಾನ್ರ ಹೆಸರೇ ಇಲ್ಲ ಸರ್. ಅದರಿಂದ ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಸರ್. ಪರಿಚಯ ಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡುತ್ತವೆ, ನಾನು ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಸಂಸ್ಥೆಯವರೇ ನನಗೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಅದರಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎತ್ತಿ ಹಿಡಿದ್ರೆ ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ಪರಿಹಾರದ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗನೂ ಕೊಡಿಸ್ಬೋದು ಸರ್. ನನ್ನ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ತುಂಬ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಸರ್. ಒಬ್ಳಿಗೆ 7 ವರ್ಷ, ಒಬ್ಳಿಗೆ 5 ವರ್ಷ. ಅವ್ರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನೇ ಕೇಳಿದ್ರು ಕೊಡಿಸೋ ಪರಿಸ್ಥಿತಿಲಿ ನಾನಿಲ್ಲ. ನನ್ನ ಗಂಡ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು. ಇವಾಗ ಇವರು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿರೋ ದುಡ್ಡನ್ನ ನಮ್ಮ ಯಜಮಾನ 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಕೊತಿರೋ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರೀತಿನೂ ಸಹ ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ಇವಾಗ ತಂದೆ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ, ಊಟ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಂದೆ ಕೇಳ್ತಾರೆ ಸರ್. ನಾನು ಎಲ್ಲಿಂದ ತಂದು ಕೊಡ್ತೀನಿ ಸರ್. ರಾತ್ರಿನೂ ಅಪ್ಪ ಇಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಅಪ್ಪ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ ಸರ್. ನಾನೇನು ಮಾಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಜೀವನ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಕನಸಲ್ಲೂ ಸಹ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್. ಅದರಿಂದ ನನ್ನ ಗಂಡನ ಸಾವಿಗೆ ಯಾರು ಕಾರಣ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಸರ್. ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೊಂದು ನ್ಯಾಯ, ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೊಂದು ನ್ಯಾಯ, ಆ ರೀತಿ ಇರಬಾರ್ದು ಸರ್. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ನ್ಯಾಯ ದೇವತೆ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ. ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೂ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆನ ಕೊಡಿ ಸರ್. ಇವಾಗ ನನ್ನ ಗಂಡನಂತೂ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆನಾದರೂ ಕೊಡಿಸ್ಬೋದು. ಅದರಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಯಜಮಾನಂತೂ ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವ್ರುಗಳಾದರೂ ಮುಂದೆ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಅದನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ ಸರ್.